समाज 10 वैराग्य निरूपण या तिसऱ्या दशकामध्ये सुखापेक्षा दुःखच जास्त असलेल्या जीवनाचे चित्रण आत्तापर्यंत आपण पाहिलं. शेवटी ईश्वराची भक्ती केल्याशिवाय तरणोपाय नाही हेही कळलं. म्हणून अत्यंत तळमळीने समर्थ परत एकदा सांगतात की हा प्रपंच म्हणजे नदीचा महापूर आहे. त्यात सापडलेला माणूस अहंकार वासना यामुळे गटांगळ्या खात असतो. पण येथीलच काही माणसे ईश्वर भक्तीच्या आधारे तरुण जातात. म्हणून प्रपंचात राहून ईश्वरभाव जोपासावा, प्रपंचातली आसक्ती सोडावी, एका ईश्वरावाचून कोणी नाही हे बुद्धीच्या आधारे समजून घेऊन आयुष्यरूपी रत्नपेटीचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. असं सगळं ऐकल्यावर शिष्याच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झाले आणि मग तो ईश्वर प्राप्तीचा उपाय विचारतो. श्रीमद भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे श्री सद्गुरूंना संपूर्ण शरण जाऊन प्रश्न विचारल्यानेच आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग समजतो. तेच इथेही दाखवलं आहे. बघूया तर. श्रीराम संसार म्हणजे महापूर, माझे जळचरे अपार, डंखू धावती विखार, काळ सर्प, आशा ममता देही बेडी, सुसरी करिता ती तडा तोडी, नेऊन दुःखाचे साकडी माझी घालिती, माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमाने, बहुतेक आवर्ती पडिले प्राणी वाहातच गेले, जेही भगवंतासी बोभाईले भावार्थ बळे, देव आपण घालुनी उडी तयासी नेले पैलथडी, येरते अभाविके बापुडी वाहातची गेली, भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखोन भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षितसे, जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निज सुखाचे, धन्यतेची दैवाचे भाविक जन, जैसा भाव जयापासी तैसा देव तयासी, जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्राचा, जरी भाव असिला माईक तरी देव होये महाठक, नवलतयाचे कौतुक जैशास तैसा, भावे परमार्थाची या वाटा, वाहाती भक्तीची या पेठा, भरला मोक्षाचा चोहाटा सज्जन संगे, भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, भावार्थ बळे उद्धरिले पूर्वज तेही, आपण स्वये तरले जनासही उपेगा आले, कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी, धन्यतयांची जननी जे लागले हरिभजनी, तेहीच एक जन्मजनी सार्थक केला, बहुता जन्मांचे सेवटी जेणे चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंती, आयुष्य हे चिरत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी, धरून ईश्वराची कास केली संसाराची नैराश, तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी, ते अक्षय सुखे सुखावले संसार दुःखे विसरले, विषये रंगी वो रंगले श्रीरंगरंगी, तया सफावली नरदेह पेटी
केली ईश्वरेसी साटी, ये रे अभाविके करंटी, नरदेह गेला. कोण समयो येईल कैसा, याचा न कळे की भरवसा. जैसे पक्षी दाही दिशा, उडोन जाती. तैसे वैभव हे सकळ, कोण जाणे कैसी वेळ. पुत्र कळत्रादी सकळ, बिघडोन जाती. मागा गर्भवासी अटाटी, भोगिता जाला सिरे हिंपुटी. तेथुनिया थोरा कष्टी, सुटलासी दैवे. दुःख भोगिले आपुल्या जीवे, तेथे कैची होती सर्वे. तैसेची पुढे एकले जावे, लागेल बापा. येच क्षणी मरोन जासी, तरी रघुनाथी अंतरलासी. माझे माझे म्हणतोसी, म्हणोनिया. तुवा भोगिल्या पुनरावृत्ती, ऐसी माय बापे किती. स्त्री कन्या पुत्र होती, लक्षान लक्ष. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली. ते तुवा आपुली मानिली, कैसी रे पडत मूर्खा. तुझे तुझ नव्हे शरीर, तेथे इतराचा कोण विचार. आता एक भगवंत साचार, धरी भावार्थ बळे. जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी. माझेणे घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे. अहिर्निशी ज्या भगवंता, सकळ जीवांची लागली चिंता. मेघवरुषे जयाची सत्ता, सिंधू मर्यादा धरी. भूमी धरिली धराधरे, प्रगट होई जे दिनकरे. ऐसी सृष्टी सत्ता मात्रे, चालवी जो का. जयास वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. स्वजन सकळ हि त्यागावे, दुःख मूळ जे. जेथे वासना झोंबो न पडे, तेणेची अपाये दुःख जडे. म्हणून विषय वासना मोडे, तो एक सुखी. गळगिळता सुख वाटे, ओढून घेता घसा फाटे. का ते बापुडे मृग आपटे, चारा घेऊन पळता. तैसी विषये सुखाची गोडी, गोड वाटे परी ते कुडी. म्हणून या आवडी, रघुनाथे धरावी. ऐकोनी बोले भाविक, कैसे निघडे जी सार्थक. सांगा स्वामी ये मलोक, चुके जेणे. देवासी वास्तव्य कोठे, तो मज कैसे निभेटे. दुःख मूळ संसार तुटे, कोणे परी स्वामी. धडपुडी भगवत प्राप्ती, होऊन चुके अधोगती. ऐसा उपाये कृपा मूर्ती, मज दीनास करावा. वक्ता म्हणे हो एक भावे, भगवत भजन करावे. तेणे होईल स्वभावे, समाधान. कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे हे मन. भगवत भजनाचे लक्षण, मज निरोपावे. ऐसा म्लान वदने बोले, धरिले सदृढ पाऊले. कंठ सद्गदित गळाले, अश्रुपात दुःखे. देखो न शिष्याची अनन्यता, भावे वोळला सद्गुरुदाता. स्वानंद तुंबळेल आता, पुढिले समासी.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वैराग्यनिरूपणनाम समासदावा श्रीराम. दशक 3 समाप्त.